हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? मजेतच राहायला पाहिजे. मी स्वप्नील उगले. मी राहिला आहे नाशिकला पंचवटीमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा निमित्त तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला हार्दिक 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 शुभेच्छा. खूप शुभेच्छा. आता चला तर आता गुढीपाडव्याची तयारी करायची आम्हाला. सगळ्यात आधी तर आम्ही मार्केटमध्ये चाललोय आता गुढीपाडव्याचं सामान घ्यायला. मग तुम्हाला दाखवतो की मार्केटमध्ये वर्दळ कशी असते सणासुदीची. चला तर मी भेटूया थोड्या वेळात. चला आता आपण चाललो आहे गुढीचं सामान आणायला. कालच आणायचं होतं ॲक्च्युली, पण प्रॉब्लेम झाला मित्रांनो, गॅस संपलेला होता. गॅस संपल्या असल्या कारणामुळे आमची काल लई फजिती झाली. तरी पण चूल आणली आम्ही. काल आम्ही पहिल्यांदाच चुलीवर भुर्जीपाव बनवलं. काल बुधवार असल्यामुळं काय एवढा काही विषय नव्हता. आता आम्ही चाललो आहे गुढीचं सामान आणायला. अजून आवराआवरी चालली आहे घरातली. हे पोरांचा अभ्यास चालू आहे. चला मी तुम्हाला आता थोडी तयारी करू. गुढीचं सामान आणू. सकाळी 8 वाजलेले आहे. खूप उशीर झालेला आहे गुढी उभं राहायला. नाही तर आमची गुढी नाही काही तर 6 वाजेपर्यंत उभारली जाते. पण यावेळेस थोडंसं लेट झालं सगळ्या गोष्टी. चला मग आता आपण जाऊ गुढीचं सामान आणायला. चालू आहे पूजा. आता अजून आंघोळ नाही पांघोळ नाही. आंघोळ झालेली आहे. पेपर झाले ना नानू? ही माझी भाची आहे का? आली सध्या सुट्ट्या लागल्या तिला पण, त्याच्यामुळे. हे बघा मित्रांनो, ही चूल आणली होती काल मी. तुमच्याकडे आहे का अशी चूल? कमेंट करून सांगा. याच्यावर बरं एवढं की पाणी बिणी तापायचं काही टेन्शन राहत नाही. थोडा वरच्यावर स्वयंपाक बनवला होता काल आम्ही. बघा माझ्या गॅलरीतून बाहेरचा परिसर बघू शकता तुम्ही. चला आता भेटतो मी तुम्हाला बाजारामध्ये. आता आम्ही चाललो आहे गुढीचं सामान आणायला. चला मग मित्रांनो, आता आम्ही आलो आहे फुल बाजारात. आता म्हटलं हाडं घ्यायचे. काय ग? हा, गर्दी पाहू शकता सकाळी. हा छोटा फुल बाजार आहे. तसं पाहायला गेलं तर पुढं हे वरच्या साईडला मोठा फुल बाजार असतो. तर आता आम्ही काही त्या गर्दीत घुसत नाही आहे. कडं काय भेटलं नाही. आता बघतो इथं सगळ्या वस्तू रात्रीच घ्यायच्या राहता, पण आता कालच्या प्रॉब्लेममुळं सगळा प्रॉब्लेमच झाला. गर्दी पाहू शकता तुम्ही सकाळची. आम्ही घेतले आता हाडं. आता काय घ्यायचं आपल्याला? चला आता फुलं माळ घ्यायची. लिंबाचा पाला. आपली गाडी काढू आता. बघा मित्रांनो, अतिशय सुंदर अशी शिवाजी महाराजचा स्टॅच्यू आहे. मस्त गुढी उभारली आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे आहे मालेगाव स्टँड मित्र मंडळाचं. अतिशय सुंदर असे गुढ्या उभारल्या स्मारकवर.
मस्त आहे, असं सुंदर दिसतं बघा. ते सजवलेलं आहे एकदम. मला आता आमच्या सगळ्या वस्तूही घेऊन झाल्या आहे. आमच्या मॅडम बघा. मित्रांनो आता घरी आलोय, तर सगळे सामान तर घेऊन झालेलं आहे. आता जरा गुढी उभारून घेऊ, खूप उशीर झालाय आज. आज मी सुट्टी घेऊन टाकली, वैताग कंटाळा आला मला आज लय. पहाटे लवकर उठून पण काम आजच झालेले. हे बघा यांचं सकाळी उठल्या उठल्या कॅरम. दीदीचा तर आमच्या नियम लागणार. अभ्यास नाही ना. बघा आता ऊन बघू शकता किती झालेले. चला आता सगळ्यात पहिल्यांदा गुढी उभारून घेऊ, मग बाकीचे कामं पाहू. बघा मित्रांनो, फायनली गुढी आमची आता तयार झालेली आहे. चाफ्याचं फुलं लावलेले आहे त्याला. मागच्या साईडने बांधलं ते. डबल घ्यायचा. पडली नाही पाहिजे, नाही पडणार नाही. चला मस्त वाटली करा. मित्रांनो आमची गुढी तर तयार आहे, तुमची तयार आहे का? आता उशीर तर खूपच झालेला आहे, पण मला कसं असतं सगळ्या गोष्टी परफेक्ट झाल्या पाहिजे, तेव्हाच ती कुठली पण गोष्ट करायला आनंद आहे. आता फार 10 वाजत आले आणि 10ला आमची गुढी उभारती. चला आमची गुढी उभारून झालेली आहे. अशी एक रांगोळी काढली. जागा कमी असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम आहे आमच्या इथं. आरतीचं ताट आणलेलं आहे. चला मंडळी आता गुढीची पूजा करूया. तर मित्रांनो तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. तुम्ही असाच आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आतापर्यंत, तर यापुढे तुम्ही असाच प्रतिसाद द्या, हीच रिक्वेस्ट आहे आमची तुम्हाला. गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज एक छोटासा व्लॉग होता आमचा आज गुढीपाडवाचा, तो तुम्हाला आम्ही दाखवला आहे. तर भेटूया आम्ही पुढच्या व्लॉगमध्ये. त्यामुळं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, प्लीज सपोर्ट करा. चला बाय, भेटूया उद्या तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये.